नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करते आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषयी रोड अपडेट. भाव खूप भावाचे मला कमेंट येतात, भाऊ तुम्ही आता पहिल्यासारखे भाजीपाल्याचे भाव सांगत नाही. हो तर मित्रांनो, आपल्याला वेळ भेटत नव्हता, त्यामुळे तुम्हाला वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो. मी या व्हिडिओच्या मागे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आजचे भाजीपाल्याचे बाजार भाव काय असणार, टोटल भाजीपाल्याचे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरंच मनातून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग व्हिडिओला सुरुवात करतोय. तर जालना मार्केटला टमाटे विकले तर चांगल्या क्वालिटी आज 250 पासून तर 150पर्यंत विकले. आज काकडे विकलेले 15 ते 20 रुपये किलो दरम्यान. त्यानंतर भेंडीची क्वालिटी एकदम जोरदार होती, तुम्ही बघू शकता. भेंडी विकली 25 ते 30 रुपये दरम्यान. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकोमध्ये डायरेक्ट कोथिंबीर आलेली, शेतकऱ्याचा नाद नाही करायचा. सुपर कोथिंबीर 300 रुपये शेकडा, 400 रुपये शेकडा. मोठी गड्डी विकली जालना मार्केटला एकदम हायस्ट 400 रुपये शेकडा. तुम्ही बघू शकता सकाळी आलो त्यामुळे मला यायला सुरुवातच झाली होती. मंडी भरतच होती. व शिमला मिरची जी का मार्केटला आपल्या 300 पासून 400 रुपये कॅट दरम्यान विकलेली, म्हणजे 20 ते 25 30 रुपये किलो शिमला मिरची चांगली विकली. पोपटी मिरची विकली 40 रुपये किलो. व भेंडे आपल्या 20 पासून तर 25. व मेथी चांगली सुपर क्वालिटी मेथी विकली 300-400 रुपये शेकडा. भेंड्या 25 रुपये. त्यानंतर पालकची क्वालिटी बघू शकता. शेतकरी पालक भाजी कुठालचे आपण गोंदेगावचे. किती गड्डे आणलेले आज? निखळ पालक आणलेले का? ठीक. काय शेकडा 17 मार्केटमध्ये 250-300 रुपये शेकडा, म्हणजे 100 गड्डी 250-300 रुपये. गड्डीची क्वालिटी बघू शकता. सुपर गड्डी 250 रुपये, म्हणजे 250 रुपयाला गड्डी, 250 रुपये शेकडा. तर कसं वाटतंय पालकचं सध्याला पीक? चांगलं आहे का? मिनिमम काय भाव पाहिजे शेपू पालकला? 3 रुपये 4 रुपये गड्डी. आपल्या जालना मार्केटची गड्डी थोडी बारीक असते, त्यामुळे 250-200 रुपये दरम्यान विकते. ठीक आहे. तुम्ही काय आणलं? तू पालक आणले. आपण कुठालचे? गोंदेगावचेच का? ठीक आहे. शेपू नव्हतं आणलं तसं होतं की? तुम्ही किती गड्डी आणली ती? 500 गड्डी आणली होती का? पालकचं जे पीक असतं ते किती महिन्यामध्ये येतो पालक टाकल्यानंतर? 30 दिवसामध्ये. सरासरी 1 महिना लागतो समजा. 2-3 कापण्यावर समजा. ठीक आहे. चालेल. मग बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आहे पालकची. 200-250 शेकडा दरम्यान. जालना गड्डीची बारीक गड्डी असते आपली. कारली विकले 40 ते 35 रुपये. कैरी विकले 25 पासून 30पर्यंत. व जी रायपुरी मिरची उलाली आपली जालना मार्केटून बघू शकता ती 30 ते 35 रुपये किलो. त्या मिरच्या आपल्या जालना मार्केटला जास्ती उलाल्या, त्यामुळे लोकल मिरच्याचे भाव पण तुटलेले. भोपळे विकले 400 रुपये 300 रुपये कॅट. दोडके 40 रुपये 35 रुपये किलो. भेंड्या पण आपल्या 25 पासून 30पर्यंत विकलेले. भेंडीची आवक सध्याला वाढायला सुरुवात झाली. पाठीमागं भेंडी 40 पासून 35पर्यंत विकत होती व भेंडीची आवक सुरुवात वाढली, त्यामुळे आज भेंडी 25 ते 30 रुपये विकली. कोथिंबीर 400 रुपये कॅट विकले. 15 ते 12 किलोचं कॅट 400 रुपयाला विकलेलं आहे सुपर भरतीचं. भेंड्याची आज जास्त आवक टमाटे 250-200 रुपये कॅरेट. पत्तागोबी 100-150 रुपये पन्नी. फुलगोबी 20 रुपये किलो दरम्यान. फुलगोबीच्या भावात चांगला बदल झाला. सुपर विकले 20 रुपये. तो शेवग्याच्या भावात रिवाज झाले. शेवगा 15 पासून तर 20पर्यंत आम्हाला किलो विकू लागला. 20 ते 15 रुपये. आलू 10 पासून तर 15पर्यंत. काकड्या 15 ते 20 रुपये दरम्यान. गावरान काकडी 20 रुपये भाव. तुम्ही बघू शकता कोथिंबीर याच्यामध्ये 400 रुपये पन्नी विकलेली 10 किलोची, म्हणजे 40 ते 45 रुपये किलो कोथिंबीर विकलेली. दोडके 400 रुपये कॅट सुपर दोडके. कैरी पण यायला लागली आपल्या जालना मार्केटला चांगल्या प्रकारे. सुपर कैरी तोतापुरी कैरी विकली 35-30. व ज्या मिरच्या तुम्ही बघू शकता ह्या मिरच्या आपल्या जालना मार्केटला आल्यामुळे जे लोकल मालाचा माल आपल्या शेतकऱ्याचे त्यांचे भाव तुटले. त्यांना भावात द्यायला पुरत नाही. 30 रुपये दरम्यान विकलेले. आज जालना मार्केटचे भाव विकले 30 ते 35 रुपये. व आपले जे शेतकऱ्याच्या मिरच्या असतात त्या भाव ह्या आल्यामुळे त्या भाव पण फटका बसतो, त्यांचे भाव तुटतात. पालक 200-250 रुपये शेकडा. लोकल कोथिंबीर शेतकऱ्याची ती 250 पासून 300 रुपये शेकडा दरम्यान चांगली विकलेली. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या जालना मार्केटला माल येतोय. कैरी खूप प्रमाणात आली होती आज जालना मार्केटला. तर कैरीचे भाव पण 30 रुपये दरम्यान खुललेले आहे. मिरच्या पण 30 रुपये 35 रुपये दरम्यान खुललेले आहेत चांगल्या क्वालिटीच्या. दोडके 40. वांगे 400-300 रुपये कॅट. पाठीमागं चांगलं लागत सराई त्याच्यामुळे 500 रुपये किलो. चव विकली 40 रुपये. व थोडे आता रिवाज झाले 250-300 रुपये दरम्यान. आज वांगे विकलेले. पाठीमागं लगन सराई असल्यामुळे 400-450-500 रुपये दरम्यान वांगे विकलेले होते. काकड्या पण विकलेल्या 20-15 रुपये. भेंडी 20 रुपये. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालना कर.